वास्तव न्यूज में स्वागत है आपका। मैं हूं सरदार। विजयपुर शहर के छत्रपति शिवाजी महाराज चौक के करीब कन्नड़ स्कूल नंबर 3 में वहां पर भारत तांबे का तस्वीर की अपमान पर आज लोग भड़क उठ गए, ताकि भारत तांबे को चाहने वाले अब यहाँ पर अब इतने बार अगर कहने के बावजूद, ये तस्वीर की बेवजूदी होने के बावजूद, आखिर इन स्कूल के प्रशासन पर क्यों कानून कार्रवाई नहीं किया गया? अब तक क्यों इनको सस्पेंड नहीं किया गया? ऐसा तो भारत तांबे की तस्वीर का अपमान करना, पूरी कर्नाटक का अपमान करना बराबरी का है। अब तो यहाँ पर भारत तांबे के लिए कन्नड़ कदम सेना के यहाँ पर कुछ लीडर्स, कुछ पदाधिकारियों का अब यहाँ पर आते दिनों में आंदोलन जरूर होगा, क्योंकि इन पर कोई कानून कार्रवाई अब तक नहीं हुआ, ना कोई वहां पर सस्पेंड किया गया, ना पर अब तक उन पर कोई भी कानून कार्रवाई का ना अब तक किसी को मालूम हो पाया, बिल्कुल ही नहीं हो पाया। अब वहां पर स्कूल में तो किस्मत और तकदीर बदलती है बच्चों की। अब इन्होंने ही इतनी लापरवाही पर भारत तांबे की तस्वीर को, भारत माँ की तस्वीर को इन्होंने अपमान की। अब तक क्यों कानून कार्रवाई इस स्कूल के जिम्मेदारियों पर नहीं हो पाई? तो अब इस पर अब यहाँ पर यही कह रहे हैं, ताकि उन पर कानून कार्रवाई अगर ना होगी तो सारे कर्नाटक में ही आंदोलन हो जाएगी। अब यहाँ पर तो गुरुवार के दिन अब सभी को यहाँ पर आंदोलन करने के लिए अब यहाँ पर कह रहे हैं और आंदोलन जरूर करेंगे। आइए देखेंगे एक रिपोर्ट में। ವಿಜಯಪುರ ಜನತೆಗೆ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು। ವಿಜಯಪುರ ನಗರದಲ್ಲಿ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಸರ್ಕಲಲ್ಲಿ ಇರುವಂಥ ಕನ್ನಡ ಗಂಡು ಮಕ್ಕಳ ಶಾಲೆ ನಂಬರ್ 3 ಅಲ್ಲಿ ಕನ್ನಡಾಂಬೆ ಭಾವಚಿತ್ರವನ್ನು ಕಸದಲ್ಲಿ ಉಗಿದಿದ್ದಾರೆ। ಆದ ಕಾರಣ ದಯಮಾಡಿ DC ಅವರು ಮತ್ತು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಅದನ್ನು ಶೀಘ್ರದಲ್ಲಿ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ತಂದು ಒಂದು ವಿನಂತಿ ನಂದು। ಈ ಶಾಲೆಯ ಮುಖ್ಯೋಪಾಧ್ಯಾಯ ಹಾಗೂ ಇಲ್ಲಿಯ ಶಿಕ್ಷಕರಿಂದ ಇಂತಹ ಒಂದು ಕನ್ನಡಾಂಬೆಗೆ ಮಾಡಿರುವ ಅವಮಾನ ಖಂಡಿಸಿ ಇವತ್ತು ನಾವು ಒಂದು ಗುರುವಾರದಂದು ಒಂದು ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮನವಿ ಕೊಟ್ಟು ಆ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಈ ಕನ್ನಡಾಂಬೆಗೆ ಏನು ಅವಮಾನ ಆಗಿದೆ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಈ ಕೃತ್ಯ ಎಸಗಿದವರಿಗೆ ಒಂದು ಕಾನೂನುಬದ್ಧವಾದ ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಅವರನ್ನು ಅಮಾನತುಗೊಳಿಸುವಂಥ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ನಾವು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ನಮ್ಮ ಕದಂಬ ಸೈನಿಕರೆಲ್ಲರೂ ನಾಳೆ ಗುರುವಾರ 10 ಗಂಟೆಗೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಕಚೇರಿಯತ್ತ ಬಂದು ಈ ಪ್ರತಿಭಟನೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು ಕೇಳ್ಕೊತೀವಿ। ಜೈ ಕನ್ನಡಾಂಬೆ, ಕನ್ನಡ ಕುಲಕೋಟಿಗೆ ಅನಂತ ನಮನಗಳು। ಈ ವಿಚಾರವಾಗಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಏನು ಒಂದು ಕನ್ನಡ ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ ಕನ್ನಡದ ಅವಮಾನ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಎಂಬುದನ್ನು ನಾವು ಇಲ್ಲಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಹೇಳಬೇಕಾದಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿದೆ। ಈಗ ವಿಜಯಪುರ ನಗರದ ಶಿವಾಜಿ ಸರ್ಕಲ್ನಲ್ಲಿರುವಂಥ ಕನ್ನಡ ಗಂಡು ಮಕ್ಕಳ 3 ನಂಬರ್ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಕನ್ನಡಾಂಬೆಯ ಭಾವಚಿತ್ರಕ್ಕೆ ಅವಮಾನವಾಗಿದ್ದು, ಅದನ್ನು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಕನ್ನಡಿಗನು ಖಂಡಿಸುವಂತಹ ಒಂದು ಕೃತ್ಯ ಅದು। ಈ ಕೃತ್ಯದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾದಂತಹ ಈ ಶಾಲೆಯ ಉಪಾಧ್ಯಾಯ